मौन. कुठं जायचं? जायचं कुठं? त्यानं कागदावर लिहून दिलं, जिथं राम जन्माला आला तिथं जायचं. म्हणजे कुठं जायचं? अयोध्येला. पैसे नाही, मग त्या चिशीनं त्याला लिहून दिलं, त्या तिकीट चेक करणं, उभे राहा लिहून दिलं. मी तुम्हाला राम जन्माला आला तिथं नाही नेऊन घालीत, आता कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. आता चला तुम्ही वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तया म्हणून हे साधू. आणि पुन्हा एकदा आजीवली ग्रामस्थांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. तोंडातलं काढून टाकते आणि सरळ बसा पोरांनो, पटकान बैठे बैठे सावधान. ए तोंडातलं काढ दे, ए टाकून दे ते खाली, टाकून दे. ए आणि इकडं बघा माझ्याकडं. आता आम्ही घुसायचं बरं का. देव तया जवळ अशी एवढ्या मुद्द्याचा विचार करायचा. सरळ बसा पोरांनो. याने काय करायचं? बघायचं, सावध राहा. याने वाज घ्यायचा, ऐकायचं, चावायचं. आता बारीक उत्तर द्या, पोरं सोरे सगळे दुसऱ्या अध्यायातल्या वयावर. याला 2 गुण आहेत, चांगलं वाईट. याला 2 गुण आहेत, निंदा स्तुती. याला 2 गुण आहेत, सुगंध दुर्गंध. आणि याला 2 गुण आहेत, स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. याला मऊ आवडतं, कठीण आवडतं. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. याला निंदा आवडते, स्तुती आवडते. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. आता ऐका हे कसं आहे. घुसलो बरं का आपण कथा. आता बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही बोट ठेवा आणि सरळ वर वडीत आणा. 3 खड्डे लागतील तुम्हाला, 1, 2 आणि 3. 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. नीट ऐका आता घोटाळा. याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. मान्य? देवाचं नाव इथून निघतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेश. झालं फायनल. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. दाटून कंठ नीट बस. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता इथलं जे आहे याच्यामध्ये 2 भाग आहेत. 2 भाग ऐका, 2 प्रेमाचे भाग आहे. एक ओवी आहे, त्याला दुसऱ्या अध्यायात ओवी मला पूर्ण आठवणं, तुम्हाला आठवते का पहा. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं? विषय. या सगळ्या इंद्रियांना काय आवडतात? विषय. आता ऐका बरं का, इथून प्रेम. आता पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, पण एक वाक्य ध्यानात ठेवा. ज्या माणसाकडे थोडस परमार्थिक अधिष्ठान आहे तो माणूस आत्महत्येपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यानं कीर्तन ऐकलंय, हरिपाठ करतोय, तो माणूस आत्महत्या नाही करणार. ही मधली जी अडपट आहेत, पूर्वी शेतकरी करायची, आता या 2-3 वर्षात शेतकऱ्यांनी बंद केला. तर शेतकऱ्यांनी बंद केलं या 2-3 महिन्यापासून. मानावच घेईन कोणी. आता हे 2 महिने झाले, मोर्चे बिरचे बंद झाले. आता कोणी डांबरीवच येईन, कुणी दखलच घेईन. तर का आला डांबरी तापीत बसायचं, बंद झालं सगळं. आता या 2-3 महिन्यात कुठं मोर्चा बिरच्या दिसला तुम्हाला? कटाळले लोक. उठपळ डांबरी, उठपळ डांबरी. त्यांनी म्हणायचं पाहू, खडे कमी झाले डांबरीचे. मग आता सध्या आत्महत्या कोण करतंय? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल,
12वी कॉलेजचे पोरं आणि पुरी या हरामींना सध्या लय ऊत आला आणि प्रत्येक हॉस्पिटलला एक अवलाद आहेच आणि ही का आत्महत्या करतात नीट ऐका. या हरामींना 70,000ची पल्सर आहे, काहींना 1 लाखाची बाईक आहे, कॉलेजला जायला 10,000चा त्याच्या हातात मोबाईल आहे, 2,500चा त्याच्या पायात बूट आहे आणि त्या हरामींना रुपया इन्कम नाही. त्यांना आलाय ऊत, सगळं फुकाटे, कमवायचं नाही, मोबाईलला बॅलन्स आहे आणि त्यांच्या घरातला हेडमास्टर झाली त्याची आई. हे तर लय जागृत देवस्थान. बापाने पेट्रोलला 100 दिले ना, हिनं अजून 50 द्यायचे वरून, म्हणजे बापाला खुडून टाकायचं, राहू दे 50 वर. मग त्या 50ची ते मारतय 90 आणि त्यामुळे त्यांचे मेंदू झाले भरमिष्ट. नीट आहे का, खर्च करा, कष्टाला कष्ट नाही. मग त्यांनी शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. पोरगी एकदम भंगार, तिच्या पायी 2 पोरं मरेल, हे 3रं बी लागलं तिला. आणि पोरीला काय लाज नाही, मोबाईलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, मोबाईलचा खर्च नाही, आयत्या गाडी होत्या येण्याच्या बसून हिंडायला काही हरकत नाही. आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन 2-3 वेळा ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजिलीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही. थोडाफार का होईना पण बसतोच झटका. ते बाप नंगाट होत. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं, जर त्या पुरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला, आधार कोणता झाला त्याला, आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद, फुकाट मिळत ना सगळं, जिंदगी माझी बरबाद. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तर वाच, मायाळू जनावर ते. तिने लगेच रडायला सुरुवात केली, नवऱ्या पुढे आली. यानं कीर्तन ऐकलं होतं, ताईट बसला होता खुर्चीवर. हा काय म्हणला, आता जाऊ द्या मुर्दा, आई साजाचा अनुभव, मी ताईट आहे म्हणला. ती गेली, ती म्हणली तोंड झोडायला लागली, गेली म्हणली हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येडेवाणी करायला लागले, ते मरायवा आलंय. यानं 2-4 बायकोचाच ठेवून दिल्या. मागा वाय वाय मागा कार्ट म्हणलं, डुंगली गळे, अवघडच कार्यक्रम झाला. आपल्या आईलाच फटकावलं. म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन फिट बदल, त्यानं आईच्याच 2-4 ठेवून दिल्या. ती म्हणली, भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हता ते, तू पाय भाऊ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेच. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा नाही. पण ते पोरं हुशार असतात. तो म्हणला आपण जिरवणार बापाची, बापाची अशी जिरवायची, ती तर दुसरी कोणची होता कामा. मग त्यानं काय केलं, औषध घेतलं, पॉइझन प्याला नाही, पोटाला चोळलं. कोणाला घाबरायला, बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई